तर पहलगाममधील हल्ल्यामुळे काश्मीरमधील पर्यटन आता लांबणीवर गेले। केसरी ट्रॅव्हल्सने त्यांच्या 28 टूर पॅकेज लांबणीवर टाकलेले आहेत। अनेक पर्यटक हिमाचल उत्तराखंडमध्ये जाण्याच्या तयारीत होते। ट्रॅव्हल्सच्या या ट्रॅव्हल एजन्सीच्या ठिकाणी आहे आणि अशाच एका पर्यटकासोबत आपण बोलणार आहोत। तुमचा प्लॅन होता काश्मीरला जाण्याचा, तो काय कॅन्सल झाला, काय झालंय? नाही, अजून कॅन्सल नाही केलेलं आहे। फक्त बाकीचे जे रिस्पॉन्स आहेत ते कॅन्सल झाले तर मी कॅन्सल करणार आहे। म्हणजे ट्रॅव्हल एजन्सीकडून तुम्हाला काय सांगण्यात आलं? नाही, अजून काय फोन नाही आलेला आहे मला। म्हणजे आता तो प्लॅन जो तुमचा 28 तारीख, आता मी जस्ट व्हिजिट दिली इथे ऑफिसला, तर त्यांनी सांगितलं की पहलगामचा जो व्हिजिट होता तो कॅन्सल झालेला आहे। श्रीनगरला देणार आहे तो हॉल्ट। खरं तर हा हल्ला झाल्यानंतर अनेकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तुमची काय प्रतिक्रिया होती? हल्ला झाल्यानंतर तुमचा प्लॅन होता काश्मीरला जाण्याचा? नाही, बिलकुल नाही जाणार नाही। म्हणजे दुसरा ऑल्टरनेटिव्ह असेल, म्हणजे आपलं जे पॅकेज दिलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये दुसरा ऑल्टरनेटिव्ह असेल किंवा डिडक्शन नसेल त्या पॅकेजमध्ये, तर आम्ही दुसरीकडे हे करू शकतो, ॲडजस्ट करू शकतो। पण काश्मीरला नाही जाणार सध्या तरी। हल्ला झाल्यामुळं कुठं भीतीचं वातावरण? नाही, भीती नाही तसं, पण असं वाटतं की अजून इंडियाकडून काय अटॅक म्हणजे इंडियाकडून सेम अटॅक होऊ शकतो त्यांच्याकडे, तर त्याच्यामुळे आपण कशाला जायचं उगाच तिकडे असं। कॅमेरा पर्सन सुभाष सोबत मी अजय, TV9 मराठी, मुंबई।